सर्वांना नमस्कार. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजीचा राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत व शाळा व्यवस्थापन कर्मचारी तसेच विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती. चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये नेमक्या काय आहे ते. प्रस्तावना. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009 च्या कलम 17 अन्वये शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे, मानसिक छळ करणे यावर बंदी घातली आहे. तसेच शाळांमधून शारीरिक शिक्षा पूर्णपणे दूर करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयात शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी रिट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. सदर रिट याचिकामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संदर्भ क्रमांक 2 येथे नमूद मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा, संरक्षण, मानसिक भावनिक स्वास्थ्य आणि शाळांमध्ये शिस्त वातावरण राखणे हे शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्था यांचे प्रमुख कर्तव्य आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 13/5/2025 अन्वये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सकारात्मक वातावरण सुनिश्चित करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून नैतिक व व्यावसायिक आचारसंहितेचे पालन होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांची सर्व व्यवस्थापनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इत्यादी शाळांमध्ये तात्काळ अंमलबजावणी करणे व त्या सदर तत्वांचे पालनाकरता नियमबद्ध व पारदर्शक प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व संस्थाचालक, व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी प्रामुख्याने खालील नमूद मुद्द्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. 1. बालकांचे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009. केंद्र शासनाने विद्यार्थी सुरक्षिततेच्या संदर्भात निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे राष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने बालकांच्या सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व पालन करणे अनिवार्य राहील. 2. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा गंभीर शारीरिक दंड, शिक्षा, उदाहरणार्थ मारणे, हाताने, काठीने, फुटपटीने, पट्टा इत्यादी, कान केस ओढणे, उठबशा काढायला लावणे, ढकलणे, वर्गाबाहेर उन्हात व पावसात उभे राहण्याची शिक्षा देणे, गुडघ्यावर बसवणे, भुकेले ठेवणे किंवा पाणी न देणे, अपमान करणे, यामध्ये शाब्दिक, मानसिक, वारंवार नावे ठेवणे, कमी लेखणे इत्यादी किंवा भेदभाव करणे, यामध्ये जात, धर्म, भाषा, लिंग, सामाजिक आर्थिक स्थिती, विशेष गरजा, शैक्षणिक कामगिरी यांच्या आधारावर अनुज्ञेय असणार नाही. 3. विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक व सौम्य भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे. 4. वर्गात वेळेचे पालन व नियोजनबद्ध अध्यापन कार्य अनिवार्य राहील. 5. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व मुलांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार देणे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणे, वेळेवर वैद्यकीय मदत करणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करणे इत्यादी बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. 6. शाळेच्या आवारात गुंडगिरी, भेदभावपूर्ण कृती, मादक पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध असून याबाबत भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. 7. अपरिहार्य कारणाशिवाय विद्यार्थ्यांसोबत वैयक्तिक संदेश, चॅट, सोशल मीडिया इत्यादीद्वारे संवाद करण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांचे फोटो, व्हिडिओ पालक व संस्थेच्या सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय काढणे किंवा वापरण्यास मदत करणे अनुज्ञेय नाही. 9.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतची माहिती उदाहरणार्थ गुणपत्रक, मूल्यांकन इत्यादी संवेदनशीलते हाताळण्यात यावी. त्याद्वारे कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव, कमीपणाची भावना निर्माण होणार नाही व इतर विद्यार्थ्यांकडून त्यांना हिणवले जाणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी. 10. तक्रार निवारण कार्यपद्धती सुस्पष्ट व पारदर्शक असावी व तक्रारीचे गांभीर्याने निराकरण करण्यात यावे. 11. शाळेतील कोणत्याही व्यक्तीकडून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी तत्वावरील कर्मचारी इत्यादी विद्यार्थी सुरक्षेबाबत झालेले उल्लंघन तात्काळ वरिष्ठांच्या व शासनाच्या गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी निदर्शनास आणावे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे यातील उपरोक्त नमूद मध्याचे व केंद्र शासनाने विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही निश्चित करण्यात येत आहे. अ. शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक यांची जबाबदारी. मुख्याध्यापक शिक्षक शाळा यामध्ये पोर्टलवर आपला शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील उल्लंघनाच्या घटनेची तात्काळ लेखी नोंद करावी. 2. सदर घटनेबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात यावी. 3. घटनेशी संबंधित प्राथमिक माहिती, CCTV, तक्रार निवेदन, उपस्थितीच्या नोंदी सुरक्षितपणे जतन करून ठेवाव्यात. घटनेशी संबंधित दस्तावेज, CCTV फुटेज व अन्य पुराव्याशी छेडछाड करण्यात येऊ नये. 4. संबंधित घटनेची प्राथमिक चौकशी करून 2 दिवसाच्या आत शिक्षण विभागास, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा. 5. एखादी घटना गंभीर स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012, बाल न्याय या अंतर्गत मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 इत्यादी अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्यास 24 तासाच्या आत संबंधित व्यक्ती, कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात यावी. तक्रार नोंदवताना सर्व आवश्यक माहिती, अभिलेख पोलीस प्रशासनास सादर करून सहकार्य करण्यात यावे. सदर घटनेबाबतची सविस्तर अहवाल तातडीने संबंधित गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना सादर करावा. यानंतर आहे शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी. 1. शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाची नोंद करून घेणे. 2. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात घडलेले एखादे प्रकरण गंभीर स्वरूपाचे म्हणजेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012, बाल न्याय अंतर्गत मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 इत्यादी अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षणाधिकारी यांनी सदर बाब तात्काळ तपासावी. 3. घटनेशी संबंधित व उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापक इत्यादी यांची साक्ष नोंदवून घ्यावी. आवश्यक असल्यास संबंधित व्यक्तीकडून लेखी निवेदन घ्यावे. 4. शाळेतील CCTV उपस्थितीची नोंद आवश्यक असल्यास वैद्यकीय अहवाल व इतर संबंधित दस्तावेज, पुरावे तपासावेत. तसेच घटनेशी संबंधित कागदपत्रे, पुरावे सुस्थितीत असल्याची छेडछाड झाली नसल्याची खात्री करून घ्यावी. 5. बालकांच्या सुरक्षेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना, कायदेशीर तरतुदी तपासून व चौकशी दरम्यान आढळून आलेल्या नोंदी विचारात घेऊन सविस्तर अहवाल संबंधित कर्मचारी घटनेस दोषी आहे किंवा कसे याच्या शिफारसीसह तात्काळ संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. 6. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये संबंधित शाळा व्यवस्थापनाने, मुख्याध्यापकाने नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा तक्रार नोंदविला आहे किंवा कसे याचीच पडताळणी करून घ्यावी. अशा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला नसल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक तपासणी करून घटनेशी संबंधित व्यक्ती, कर्मचाऱ्याविरुद्ध तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करावा. 7. अशा घटनेबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन, शाळा प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार केली नसल्याचे निदर्शनास आल्यास अशी प्रकरणे गांभीर्याने हाताळण्यात यावीत. सर्व घटनेबाबतची माहिती तसेच शालेय दस्तावेज, अभिलेख, CCTV फुटेज इत्यादी तपासण्यात येऊन त्या आधारे संबंधित व्यक्ती, कर्मचाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा. संबंधित शाळा व्यवस्थापनाने सदर गुन्ह्याची बाब लपवण्याचा अथवा गुन्ह्याशी संबंधित माहिती, अभिलेख, CCTV फुटेज इत्यादी लपवण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत असल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक तसेच व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा. 8. विभागीय कार्यवाही. 1.
तिसरा मुद्दा आहे विभागीय कारवाई. यामध्ये एखादी घटना वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी व इतर समाज माध्यमातून समजल्यास संबंधित शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी. 2. संबंधित घटनेची शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी व तदनंतर उपरोक्त परिच्छेद क्रमांक 2 मध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी. 3. अशा सर्व घटनांची नोंद विशेष नोंदणी रजिस्टरमध्ये ठेवण्यात यावी. 4. जाणून बुजून चुकीची माहिती, अहवाल सादर केल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा गंभीर प्रकरणामध्ये तातडीची कार्यवाही करण्यास टाळाटाळ, दिरंगाई किंवा दिशाभूल करणारी माहिती अहवाल सादर केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी. 5. विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी शिक्षकांमध्ये व्यावसायिक, नैतिक व शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील बाब उद्भवल्यास सदर प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्यासाठी उपरोक्त कार्यपद्धती तयार करण्यात आली असून सर्वांनी ती काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे. 6. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. शाळेमध्ये जर का काही घटना घडली असेल तर त्याबाबत कोणती कार्यवाही करावी किंवा मुख्याध्यापकांनी कोणती कार्यवाही करावी याबाबत या GR नुसार सुस्पष्ट अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद.